बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेले होते। दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यासाठी वचनपूर्तीचे पहिले पाऊल म्हणून येत्या 5 वर्षात सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असल्याचे अभिवचन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले। खासदार प्रणिती शिंदे या डोंगरगाव येथील साठवण तलावाच्या खोदाईच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या। यावेळी EFI या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी, काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ॲडव्होकेट रवी किरण कोळेकर, ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून येत्या 5 तारखेपासून सोलापूर जिल्ह्यासह दुष्काळ पट्ट्यातील मंगळवेढा तालुक्याच्या 24 गावातील सर्वच जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। माझ्या प्रयत्नातून मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात चेन्नई येथील एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं अंतर्गत जलसंधारणाची कामे सुरू केली जाणार आहेत। यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ॲडव्होकेट रवी किरण कोळेकर, शहाजान पटेल, अमोल ममाणे, दिनकर खांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।